नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं ते म्हणजे सायन्समधला पहिला धडा ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला सुरुवातीला काय काय बघा, एक ग्रॅव्हिटेशन आहे, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, इलिप्स. कशासाठी बघायचं आपल्याला, केप्लर्स लॉमध्ये आपल्याला इलिप्सचा एक उल्लेख आलेला आहे. इलिप्स म्हणजे काय असते ते आपल्याला माहिती असेल पाहिजे, त्यासाठी इलिप्स बघायचे. आणि त्याच्यानंतर केप्लर्सचे 3 लॉ आहेत आपल्याला शिकायला. बघा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं हे समजून घ्या. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असते, इट इज अ नॅचरल फेनॉमेना. ग्रॅव्हिटेशन काय, नॅचरल फेनॉमेना आहे. काय सांगतं याच्यामध्ये, तर विश्वातल्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक ऑब्जेक्ट आहे की नाही एकमेकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. कुठल्याही दोन गोष्टी जर आपण घेतल्या तर एकमेकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतात दोन गोष्टी. मग हे जे फोर्स आहे की नाही, हा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन आहे. हा नॅचरल फेनॉमेना आहे. आणि काय करतोय हा, तर विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला एकमेकांकडे ओढतोय. आता ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, तर न्यूटन जे आहे की नाही झाडाखाली बसला होता आणि तो सफरचंद खाली पडला. मग तो खालीच का पडला, तो अँगलमध्ये का नाही पडला, व्हर्टिकली डाऊनवर्ड का पडला, ही एक गोष्ट होती. तो तिरका का नाही पडला, वर उडून का नाही गेला, हवेमध्ये खालीच का आला, हा प्रश्न ज्यावेळेस न्यूटनला पडला त्यावेळेस त्याच्यातनं काय शोध लागला, ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. आणि काय समजलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही या सेंटरच्या दिशेने अट्रॅक्ट होतात. कोणाच्या सेंटरच्या दिशेने, पृथ्वीच्या. म्हणून तो व्हर्टिकली डाऊनवर्ड पडला. व्हर्टिकली डाऊनवर्ड पडण्याचं कारण काय सापडलं, तर सेंटर ऑफ मास जिथं आहे की नाही वस्तूचं, त्या प्लॅनेटचं, त्या ठिकाणी तो फोर्स जो आहे तो एकत्रित झालेला असतो. मग आता ह्या फोर्सनुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतील. मग दुसरी गोष्ट काय सापडली, तर मग जर ॲपलवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल पृथ्वीचं, तर चंद्रावरती पण असायला पाहिजे. मग चंद्रावरती सुद्धा असायला पाहिजे. मग चंद्रावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का, तर हे शोधण्यासाठी न्यूटनला बराच विचार करावा लागला. आणि त्याच्यानंतर त्यावर त्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. काय काय गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघूया. चंद्रावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स पृथ्वीचा असतो आणि त्यामुळे चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती रोटेट करतोय. आता सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, ह्या दोन गोष्टी समजून घेऊया. सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, तर अशा पद्धतीची मोशन जी सरकम्फरन्स भोवती आहे, सर्कलच्या सरकम्फरन्स भोवती असणारी जी काही मोशन आहे की नाही, ही मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन असते. किंवा सर्क्युलर पाथमध्ये होणारी मोशन इन सर्क्युलर पाथ इज नोन एज सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनमध्ये होणारी जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन. आता काय काय मोशन आहे सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल जर आपण बघितलं, तर समजा चंद्र फिरतोय पृथ्वीभोवती किंवा पृथ्वी फिरते सूर्याभोवती, या सगळ्या ज्या आहेत उदाहरण कशाची आहेत, तर सर्क्युलर मोशनची. आता सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, तर सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, तर हा फोर्स जो आहे की नाही कशामुळे पृथ्वीभोवतीच फिरतोय, बाहेर का उडून गेला नाही चंद्र, बाहेर हवेमध्ये का निघून गेला नाही, पृथ्वीच्या भोवतीच का फिरतोय, तर त्याचं कारण आहे पृथ्वीचं सेंटर जे आहे की नाही हे या चंद्राला अट्रॅक्ट करून ठेवतो स्वतःकडे. आणि त्याच्यामुळे तो त्या पर्टिक्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी बांधील राहतो. आता आपण एक साधं एक्झाम्पल जर बघितलं, एक दोऱ्याला आपण समजा एक छोटासा खडा बांधला, दगड बांधला आणि त्याला फिरवलं सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या हवेमध्ये असं, तर आता काय मिळतं आपल्याला, हा जो आहे की नाही हा फिरत राहील याच्या भोवती. पण कधीपर्यंत फिरत राहील, जोपर्यंत याला आपण आतमध्ये ओढून धरलेलं आहे तोपर्यंत. जोपर्यंत आपण त्याला आतमध्ये ओढून धरलेलं आहे तोपर्यंत. याचा अर्थ काय होतंय, आपण आत फोर्स लावतोय, त्याला ओढून धरतोय, याच्यावरती फोर्स कुठल्या बाजूला लागलेला आहे, आपण लावलेला फोर्स बाहेरच्या दिशेला. बाहेर जे काय आपण बांधलेला ऑब्जेक्ट आहे, समजा चेंडू बांधला याला, तर त्या चेंडूवरती फोर्स कुठल्या बाजूला लागेल, आतल्या बाजूला. जोपर्यंत हा फोर्स आहे तोपर्यंत या सर्क्युलर पाथ भोवती तो फिरत राहील. एकदा का हा फोर्स निघाला, इथून फोर्स सुटला, आपल्या हातातून सोडून दिला, आपण समजा हा दोरा सोडून दिला, तर काय होतं, आता समजा या ठिकाणी ऑब्जेक्ट होता, तर या ठिकाणी असलेला ऑब्जेक्ट आहे की या टँजंटच्या दिशेने निघून जाईल बाहेर. कुठल्या टँजंटच्या, सर्क्युलर पाथला असलेल्या टँजंटच्या दिशेने. मग टँजंटच्या दिशेने तो बाहेर पडेल. हा प्रयोग तुम्ही करून बघू शकता की सर्क्युलर पाथमध्ये ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण फिरवत असतो आणि त्याला जर आपण अचानक सोडून दिल्यानंतर काय होतं, तर तो बाहेर निघून जातो, त्या मोशनमध्ये राहत नाही नंतर तो. आणि हा फोर्स काय असतो, सेंट्रिपिटल. आता सेंट्रिपिटलचा अर्थ काय होतंय, सेंट्री म्हणजे सेंट्रल आणि पिटल म्हणजे सिकिंग. म्हणजे ज्याला सेंटरचं अट्रॅक्शन आहे असा, सेंटरचं अट्रॅक्शन असलेला फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. मग आता सेंट्रिपिटल फोर्स जो आहे की नाही या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. कुठल्या गोष्टींना, प्लॅनेटरी मोशन्स, सगळ्या मोशन्स जे आहेत ते सेंट्रिपिटल फोर्समुळे घडतात.
कशाच सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याला, सूर्य अट्रॅक्ट करतोय सगळ्या गोष्टींना आणि सूर्याच्या भोवती आपण फिरतोय. मग हा फोर्स जो आहे की दोघांमधला, या फोर्समुळेच पृथ्वी एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती फिरत असते. चंद्र पृथ्वीभोवती एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. तो अवकाशामध्ये इकडे तिकडे कुठेही दूर निघून जात नाही, असं भटकत नाहीत सगळे, एका पर्टिक्युलर पाथमध्ये ते फिरत राहतात. आता दुसरी गोष्ट, इथली एक गोष्ट सांगायची राहिली बघा. काय सांगायचं राहिलं, हा जो सफरचंद होता, हा सफरचंद जर पृथ्वीने ओढून घेतला असेल पृथ्वीकडे, तर बघ हा सफरचंद जो होता की नाही, हा पृथ्वीने जर पृथ्वीकडे ओढून घेतला असेल तर सफरचंद सुद्धा पृथ्वीला ओढत असेल का त्याच्याकडे, हा एक प्रश्न त्याच्या मनात पडला होता. मग हा जर हे जर खरं असेल तर मग याच्यावरती आधारित पुढचे जे काही नियम बनले की नाही ते याच्यावरती आधारित बनले. आता ग्रॅव्हिटेशन न्यूटन्सचा जो नियम बनला, युनिव्हर्सल लॉ, तो याच्यावरती आधारित बनला. ऑब्जेक्ट कुठलाही असू द्या, तो एकमेकांना अट्रॅक्ट करतो का, तर करतो. म्हणजे इथं ऍपल सुद्धा अट्रॅक्ट करतोय अर्थला, पण अर्थ मूव्ह होते का ऍपलकडे, नाही. ते का होत नाही ते आपण नंतर बघूया. आता त्याच्यानंतर काय, सेंट्रिपेटल फोर्स लक्षात आला. त्याच्यानंतर इलिप्स आहे. इलिप्स म्हणजे काय असतं बघा, एक त्याला आपण मराठीमध्ये की नाही लंबवर्तुळ असं म्हणतो. आता याची प्रॉपर्टी काय असते, ही प्रॉपर्टी समजून घ्या. इलिप्स काय असतं, जर आपण एखादा शंकू तिरका कापला, शंकू आहे आपल्याकडे आणि तिरका छेद दिला, तर जे काही आकृती बाजूला मिळेल ते इलिप्स असेल. किंवा तुम्हाला इलिप्स काढायचं असेल तर असं पण काढता येते. एक सेंटर घ्या कुठलं तरी, सेंटरपासून एक पर्टिक्युलर डिस्टन्स घ्या. समजा हे 2 सेंटीमीटर घेतलं, इकडच्या बाजूला पण 2 सेंटीमीटरवरती. आता इथे आहे की नाही 2 पिन टोचायच्या आणि याला दोरा बांधायचा. दोरा बांधून घेतल्यानंतर त्या दोऱ्यामध्ये पेन अडकवायचा आणि फिरवायचा. पेन अडकून फिरवला की तुम्हाला काय, एक इलिप्स मिळेल. पेन अडकून फिरवला की इलिप्स मिळेल. आता इलिप्सची प्रॉपर्टीज काय असतात लक्षात घ्या. इलिप्स म्हणजे काय, लंबवर्तुळ. आता या लंबवर्तुळाला आहे की जसं सर्कलला एक सेंटर असतं, तसं याला 2 फोकस असतात. त्याला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे आपण, नाभी. या 2 फोकस असतात त्याला, F1 F2. काय प्रॉपर्टी आता, तर या इलिप्सवरती कुठेही एखादा पॉईंट घ्या तुम्ही, कुठल्याही बाजूला एक पॉईंट घ्या. समजा इथे एक पॉईंट घेतला मी A, आणि इकडच्या बाजूला आहे अजून एक पॉईंट घेतला, इथं घेतला एक B. आता काय प्रॉपर्टी मिळते बघा तुम्हाला. जर आपण हे AF1 जोडलं आणि AF2 पण जोडलं, तर या डिस्टन्सची आपल्याला बेरीज करता येईल का, करता येते. मग AF1 आणि AF2 ची जर बेरीज केली आपण, तर ती बेरीज आहे की नाही, किती येते आता, तर या आपण समजा BF1 आणि BF2 पण जोडलं तर या बेरजेत येते. म्हणजे इलिप्सवरच्या प्रत्येक बिंदूला जर तुम्ही त्या 2 फोकस सोबत जोडलं तर येणारं डिस्टन्स जे आहे की नाही, सम जे आहे की नाही दोघांची, ती सम इक्वल असते. हे इलिप्सची प्रॉपर्टी. आपल्याकडे केप्लर्स लॉ. केप्लर्स लॉच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. काय गोष्टी आहेत त्या, तर सुरुवातीला आहे की नाही असं गृहीत धरलं होतं की पृथ्वी जी आहे ही युनिव्हर्सच्या सेंटरवरती आहे. पूर्ण विश्वाच्या केंद्रस्थानी कोण आहे, तर पृथ्वी आहे. आणि पृथ्वीच्या भोवती या सगळे ग्रह, सूर्य, बाकीचे जे काही गॅलेक्सीज आहेत त्या सगळ्या पृथ्वीभोवती फिरत राहतात. मग हे नियम होते सुरुवातीला. हे नियमामध्ये सुरुवातीला कोणी याला अपोज केला, तर कोपर्निकस. त्याने सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न केला, पण त्याच्या काढण्यात ते शक्य झालं नाही. काय सांगितलं त्याने, की पृथ्वी सेंटर होती नाही. त्याने काय सांगितलं की सूर्य सेंटर होते. आता ते खरं नाहीये, सूर्य सेंटर होती नाहीये, पण विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य नाहीये. पण त्या काळामध्ये ही गोष्ट खूप मोठी होती आणि सूर्य सेंटर होती नाहीये ही गोष्ट सांगितल्यामुळे त्याला मृत्यूदंड शिक्षा देण्यात आली. त्याच्यानंतर तर टायको ब्राहेने या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी कुठलेही त्याच्याकडे इक्विपमेंट नव्हते, पण काही गोष्टी त्यांनी उघड्या डोळ्यांनी ऑब्झर्व करून वेगवेगळ्या गोष्टींचे मॅप्स काढून ठेवले प्लॅनेट्सचे. आणि त्याच्यावरून त्याला हे असं वाटू लागलं की पृथ्वी जी आहे ती सेंटर होती नाहीये. पण टायको ब्राहेचा जो असिस्टंट होता तो म्हणजे केपलर. आता या केपलरला काही गोष्टी सापडल्या, पण का सापडल्या किंवा त्याचं सायंटिफिक रिझन त्याला देता आलं नाही. त्याला काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या, त्याने ऑब्झर्व झालेल्या गोष्टी फक्त सांगितल्या, ते म्हणजे केपलर्स लॉ. त्याच्यानंतर गॅलिलिओने या गोष्टी काही सायंटिफिकली प्रूव्ह केल्या. आता केपलर्स लॉ काय सांगते, पहिला लॉ काय सांगते बघा. याच्या आधीपर्यंत असं म्हटलं होतं की सगळे ऑब्जेक्ट जे आहेत की नाही, सगळे प्लॅनेट्स जे आहेत, हे प्लॅनेट जे आहेत की नाही हे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात. हे कसे फिरतात, सर्क्युलर मोशनमध्ये. आणि पुन्हा भोवती फिरतात तर पृथ्वीभोवती. पण याने आता त्याच्यानंतर त्याला छेद दिला आणि काय सांगितलं की ऑर्बिट म्हणजे काय, आता प्लॅनेट कसे फिरतात त्या ऑर्बिट बद्दलचा लॉ आहे. दुसरा लॉ जो आहे तो एरियाबद्दल आहे. एरिया कोणाचा, तर प्लॅनेट
फिरत असताना युनिट टाइममध्ये जो काही एरिया तयार होईल सनसोबतचा तो एरिया कसा असतो तो. आणि तिसरा जो लॉ आहे तो डिस्टन्स आणि टाइम, रिव्हॉल्युशन ऑफ टाइम आणि डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट आणि सन याच्याबद्दलचा आहे. पहिला लॉ काय सांगितलं तुम्हाला, ऑर्बिट. काय सांगितलं त्याने, प्लॅनेट मूव्ज किंवा प्लॅनेट रोटेट इन द इलिप्टिकल ऑर्बिट. हे पहिल्यांदा सांगितलं कोणी, तर केपलरने. इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो बाबा हे. आणि सन जो आहे की नाही हा एका फोकसवरती असतो, सन ॲट वन ऑफ दी फोकाय. तर फोकाय का बरं, दोन फोकस असतात त्याला, F1 F2 मग सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे एकाला जर दोघांचं जर आपण केलं तर फोकाय, एकाचं म्हटलं तर फोकस. मग एका फोकायवरती सन असतो आणि प्लॅनेट जो आहे की नाही या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रोटेट करत असतो किंवा रिव्हॉल्युशन करत असतो सनभोवती. हा पहिला लॉ आहे. लॉ काय सांगते तुम्हाला, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ दी इट्स फोकाय. हा पहिला लॉ आहे. दुसरा लॉ काय सांगते तुम्हाला, आता दुसरा लॉ समजून घ्या. दुसऱ्या लॉमध्ये समजा या ठिकाणी सन आहे आणि आता अर्थ जे आहे की नाही, काय सांगते दुसरा लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता अर्थ काय, त्याचा अर्थ समजून घ्या. इलिप्टिकल पाथमध्ये अर्थ फिरते सनभोवती, हा पहिला लॉ झाला. आता दुसऱ्या लॉमध्ये काय मिळतं, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. हा प्लॅनेट इथं होता समजा, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय, समजा एका तासामध्ये पृथ्वी फिरत असताना एका तासामध्ये पृथ्वीने जागा बदलली आणि ती या ठिकाणी आली. आता पृथ्वीची पहिली जागा जी होती ती इथे होती, आता एका तासामध्ये पृथ्वी जागा बदलून पुढच्या बाजूला आली. तर आता ज्यावेळेस आपण सनसोबत त्याला जॉईन केलं तर हा जो काही एरिया आहे तयार झालेला, सनसोबत जॉईन केल्यानंतर जो काही एरिया तयार होतो की आता इथे हा एरिया काय सांगते तो, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय, कुठेही समजा पृथ्वी समजा जागा बदलली, आता या ठिकाणी होती सुरुवातीला आणि आता इंटरवल किती होता आपला, इथं 1 तासाचा होता. मग एका तासामध्ये पृथ्वीने इथं परत अंतर जे आहे ते इतकं पार केलं समजा. मग आता एका तासामध्ये जे पार केलेलं अंतर आहे, आता इथं परत लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया. हा एरिया आहे जो, हा एरिया A1 समजा पकडला आणि हा एरिया जर आपण A2 पकडला तर दुसरा लॉ काय सांगते, A1 इज इक्वल टू A2. दुसरा लॉ काय सांगते आपल्याला, A1 इज इक्वल टू A2. अजून तुम्ही एक करून बघू शकता, इकडे समजा या ठिकाणी होती पृथ्वी. आता हे फिरत असताना काय झालं की एका तासामध्ये पृथ्वीने एवढं अंतर पार केलं. एक टाइम पिरियड जो आहे तो कॉन्स्टंट असला इथे 1 आवरमध्ये. आता इथं परत तेच लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट इन 1 आवर. आता युनिट टाइम म्हणून आता जो एरिया तयार झाला आहे हा एरिया म्हणजे A1 A2 A3 हे इक्वल असतील. अर्थ कुठेही असू द्या इलिप्टिकल पाथवरती, त्यावेळेस एका तासामध्ये तिने जे काही मुवमेंट केलेली असेल एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, आणि त्यावेळी जर आपण समजा पहिल्या जागेवरून सनसोबत लाईन जॉईन केली आणि दुसऱ्या जागेवरून आपण सनसोबत एक लाईन जॉईन केली तर एरिया जो तयार झालेला असेल की नाही हा एरिया इक्वल असतो. हा दुसरा लॉ सांगतो तुम्हाला. तिसरा लॉ काय सांगते तुम्हाला, तिसरा लॉ सांगते टाइम ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे पृथ्वीचा कुठल्याही प्लॅनेटचा, टाइम ऑफ रिव्हॉल्युशन आणि डिस्टन्स यांच्यातलं रिलेशन सांगितलेलं आहे. तिसरा लॉ काय सांगतो तुम्हाला, टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. समजा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन T होता आणि डिस्टन्स जे ते R होतं, तर रिलेशन काय सांगितलं आहे त्याने, तर स्क्वेअर ऑफ टाइम ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम कोण, प्लॅनेट अँड सन. टाइम ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ ए प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता याला जर आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं म्हटलं तर काय मिळतं आपल्याला, T इज इक्वल टू K इंटू R क्यूब. T इज इक्वल टू K काय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आता इथं आपण जर आपण किंमत काढली तर काय कॉन्स्टंट मिळतं आपल्याला, T स्क्वेअर अपॉन R क्यूब इज कॉन्स्टंट. काय किंमत मिळते आपल्याला, T स्क्वेअर अपॉन R क्यूब इज कॉन्स्टंट. हा थर्ड लॉ वापरून न्यूटनने पुन्हा एक पुढची गोष्ट सिद्ध केली. मॅथमॅटिकली हे केपलरला समजावून सांगता आलं नव्हतं की काय कशासाठी सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर काय बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आता हा लॉ येण्याच्या आधी न्यूटनने जे काही आधीच्या लोकांनी अभ्यास केला होता की त्याच्यावरती आधारित काही गोष्टी आणि त्या गोष्टीवरती आधारित त्यांनी हा लॉ डिराईव्ह केला. आता हा लॉ काय सांगतो तुम्हाला, तर विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट with a definite force.
एव्हरी ऑब्जेक्ट, कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील, हे दोन पेन आहेत, हे दोन पेन आहेत या ठिकाणी ठेवले, हे दोन पेन जे आहेत त्याने एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. मग आता हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतायत विथ अ डेफिनाइट फोर्स. हा फोर्स आहे, एक पर्टिक्युलर फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. आता हा फोर्स जो आहे की नाही, हा फोर्स काय असतो, तर हा फोर्स जो आहे या मासेसला, दोघांचं जे काही वस्तुमान असेल यांच्यात, समजा याचं M1 होतं मास 1 आणि याचं M2 मास 2, तर फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्यांच्या प्रोडक्ट ऑफ मासेसला, M1 इंटू M2, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. इनव्हर्सली कोणासोबत असतो, तर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता डिस्टन्स घेत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे सेंटर ऑफ मास जिथं असेल की नाही, सर्कल असेल तर त्याचं सेंटर आणि सेंटर मधलं डिस्टन्स हे डी, हे अंतर डी होत नाही, हे अंतर डी होत नाही. मास कुठला डिस्टन्स देते आपल्याला, सेंटर मधलं डिस्टन्स. आता ऑब्जेक्ट जर इरेग्युलर शेपचा असेल, ऑब्जेक्ट जर इरेग्युलर शेपचा असेल काहीतरी, तर सेंटर ऑफ मास असायचं कुठतरी. सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं, सेंट्रॉइड असतं कुठतरी, किंवा सेंटर ऑफ मास एका ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी आलेलं असतं, एका पॉईंटला पर्टिक्युलर आलेलं असतं की नाही, त्या पॉईंट मधलं डिस्टन्स म्हणजे डी असतं. मग युनिव्हर्सल लॉ काय सांगतो तुम्हाला, तर विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं एकमेकांना अट्रॅक्ट करतात एका पर्टिक्युलर फोर्सने. हा फोर्स जो आहे तो काय असतो, तर त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो त्यांच्या स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स. मग आता हा लॉ जो आहे की नाही, हा बघा, every object in the universe attracts other object with a definite force. That force is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of the distance between them. मग याला जर आपण एकत्र केलं तर काय मिळतं आपल्याला, F आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल, कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, M1 M2 ला, प्रोडक्ट ऑफ मासेस, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता जर प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आपण काढलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट घेऊन आपल्याला हे लिहिता येतं. आता इथे कॉन्स्टंट जो आहे ना, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट नावाचा एक कॉन्स्टंट आपण इथे घेतलेला आहे, G. आता G M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. आता या G ची व्हॅल्यू जी आहे की नाही, ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केलेली आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू समजून घ्यायची. G ची व्हॅल्यू जी आहे ती लक्षात ठेवा, दिलेली आपल्याला कॅपिटल G ची व्हॅल्यू जी दिलेली आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर किंवा किलोग्राम (-2), कुठल्याही पद्धतीने लिहितो तुम्हाला. आता ही व्हॅल्यू जी आहे ती पाठ ठेवा. G ची किंमत काय, 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आता हे एकक कसं आलं, जीचं जे एकक आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर कसं आलं, त्याचं उत्तर इथं आहे. आता इथं जीची जर किंमत आपण काढली तर काय मिळते आपल्याला, देअरफॉर G इज इक्वल टू काय होईल, हे डी स्क्वेअर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येते, F इंटू डी स्क्वेअर अपॉन हे M1 M2 भागाकार जातील, M1 इंटू M2. आता या प्रत्येकाचं युनिट जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्याचं युनिट काढायचं. फोर्स कशामध्ये मोजतो आपण, याचा युनिट काय असतं फोर्सचं, तर न्यूटन असतं. डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये, मीटरचा स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर असल्यामुळे मीटरचा स्क्वेअर. M1 इंटू M1 M2, M1 M2 काय आहेत, मासेस आहेत, कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राममध्ये, हे किलोग्राम इंटू किलोग्राम. म्हणजे काय मिळेल तुम्हाला फॉर्म्युला, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम. आता हे एक पाहिजे, किलोग्राम स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. आता हे छेदस्थानचे जर आपण अंशस्थानी आणायचे म्हटलं किलोग्राम स्क्वेअर तर कसे येतील ते, त्याचा इंडेक्स जो आहे तो मायनस होईल. आता न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर G ची व्हॅल्यू आहे. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ जो आहे तो तुम्हाला पाठ पाहिजे. काय सांगते लॉ, परत समजावून सांगतो बघा. फोर्स, एक डेफिनेट फोर्सने विश्वातल्या प्रत्येक दोन ऑब्जेक्ट, कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील, हे एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. तो फोर्स जो आहे तो कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तर त्यांचं प्रोडक्ट ऑफ मासेस, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला असतो, द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता डिस्टन्स काय करायचं, डिस्टन्स नेहमी पकडत असताना सेंटर ऑफ मास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दोघांमधलं डिस्टन्स असं पकडलेलं असतं D.